नुकतीच महानगरपालिका निवडणूक महाराष्ट्रामधील संपन्न झाली। 29 महानगरपालिकेवरती कोणाची सत्ता असणार ते देखील समजलं। आज आपण ठाणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती आहोत। आपल्या मागे ठाणे महानगरपालिका आहे आणि या ठाणे महानगरपालिकेवरती सलग 30 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे। यंदा देखील शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने एक हाती सत्ता ठाणे महानगरपालिकेवरती आणल्याचं पाहायला मिळतं। एकूण 75 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत आणि 65 नगरसेवक जे असतात ते आपली या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असतात। मात्र शिवसेनेने 75 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता महापौर कोण होणार हा विषय सध्या ठाण्यामध्ये चर्चेचा विषय बनलाय। उद्या 22 तारीख आहे आणि 22 तारखेला महापौर ह्या पदाबाबतचं जे आरक्षण आहे ते जाहीर होणार आहे आणि त्यानंतरच महापौर कोण असणार हे स्पष्ट होणार आहे। आपण जर पाहिलं तर ठाण्यामधील महानगरपालिकेची निवडणूक ही विविध मुद्द्यांनी रंगतदार झाली होती। म्हणजे पक्षफुटीनंतर पहिलीच निवडणूक होती आणि त्यामुळे एक वेगळं वळण ह्या निवडणुकीला लागलं होतं। त्यात ठाकरे बंधू एकत्र आले होते। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानंतर ठाकरे बंधूंची जाहीर सभा ठाण्यामध्ये झाली होती। एकनाथ शिंदेंनी कोणत्याही प्रकारची सभा ठाण्यामध्ये घेतली नाही ना भाजपकडून कोणत्याही प्रकारची सभा घेण्यात आली। असं असलं तरी देखील एकनाथ शिंदे यांनी ठाणे आपलंच आहे आणि ठाण्यामध्ये सत्ता देखील आपलीच असणार हे दाखवून दिलेलं आहे। त्यांनी तब्बल 75 नगरसेवक निवडून आणलेले आहेत। त्यांच्या खालोखाल भाजपने देखील नगरसेवक निवडून आणलेले आहेत। भाजपने 28 नगरसेवक हे निवडून आणलेले आहेत आणि एकूण जर पाहायला गेलं तर ह्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुतीचे 103 नगरसेवक हे ठाणे महानगरपालिकेवर निवडून आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता महापौर पदाची 2.5 वर्षाची मागणी भाजपने देखील केलेली आहे। आमदार निरंजन डावखरे यांनी देखील ही मागणी केलेली आहे। त्यामुळे आता ही मागणी मान्य होते का? अर्थातच ही मागणी शिंदे गट मान्य करणार नाही, कारण त्यांची एकाती सत्ता आहे, त्यांना कोणत्याही दुसऱ्या पक्षाची गरज नाहीये। मग आता दुसरा प्रश्न असा येतो की भाजप कोणतं पाऊल उचलणार? कारण डावखरे असं देखील बोललेले आहेत, जर आम्हाला 2.5 वर्ष महापौर पद नाही मिळालं तर आम्ही विरोधी बाकावर देखील बसण्याची आमची तयारी आहे। त्यामुळे आता भाजप ठाण्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी बसतोय का हे देखील उद्या आपल्याला पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र तूर्तास उद्या जे आरक्षण पडणार आहे त्या आरक्षणाबद्दल आपण बोलूया। खुले प्रवर्ग, ओबीसी प्रवर्ग, महिला आरक्षण तसेच अनुसूचित जमातीमधील आरक्षण, एक आरक्षण या ठिकाणी जाहीर होईल आणि त्यानुसार कोणतं आरक्षण जाहीर होतंय आणि कोणाला महापौर पद मिळतंय हेच या ठिकाणी कळणार आहे। आपण जर पाहिलं, जर अनुसूचित जाती एसटी प्रवर्गामधून जर आरक्षण पडलं महापौर पदासाठी तर विक्रांत तांडेल प्रभाग 1 मधून विक्रांत तांडेल हे निवडून आलेले आहेत, तर प्रभाग 5 मधून सुलेखा चव्हाण ह्या विजयी झालेल्या आहेत। हे दोन्ही जे उमेदवार आहेत ते अर्थातच शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि हे दोन्ही उमेदवार हे एसटी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे ह्या दोघांपैकी एकाला या ठिकाणी महापौर पदाची जबाबदारी मिळू शकते आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही उमेदवार ज्या प्रभागातून निवडून आलेले आहेत तो प्रभाग म्हणजे प्रताप सरनाईक यांचा प्रभाग आहे। त्या प्रभागातून पहिल्यांदाच ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। जर त्यांचं नशीब चांगलं असेल आणि जर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी जर आरक्षण जाहीर झालं तर या 2 उमेदवारांपैकी एकाची वर्णी या ठिकाणी महापौर पदासाठी लागू शकते आणि जर खुल्या प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं तर चुरस मात्र आपल्याला पाहायला मिळेल। कारण शिवसेनेचे सचिव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास असलेले राम रेपाळे आहेत, संजय भोईर आहेत, त्याचबरोबर हनुमंत जगदाळे आहेत, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांचं देखील नाव सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। त्यामुळे आता नक्की कोणाचं आरक्षण पडतंय, कोणाची चिठ्ठी येते आणि कोण या ठाण्याचा प्रथम नागरिक बनून ठाण्याची सत्ता आपल्या हाती घेतोय, ठाण्याचं महापौर पद आपल्या हाती घेतोय, हे उद्या 22 तारखेला सकाळी 11 नंतर आपल्याला कळणार आहे। तुर्तास बित्तम बातमीसाठी मी सिद्धेश शिगवण, ठाणे। धन्यवाद।